Hello dear students, today we are going to discuss the man-made sources of water pollution. In the previous lecture we have seen about the natural causes or the natural reasons because of which water gets polluted. Now let us discuss what are the man-made reasons due to which water gets polluted. Out of the man-made reasons, the first reason is domestic sewage. डोमेस्टिक सीवेज ज्याला आपण सांडपाणी म्हणतो. बघा स्टुडंट्स, नॉर्मली जेव्हा आपण घरातनं जो बाहेर पडणारं जे वेस्ट वॉटर असतं मग ते कोणत्याही प्रोसेसमधून निघालेलं, म्हणजे आंघोळी थ्रू जे आपण बाहेर पाणी करतो किंवा कपडे धुतले, भांडी घासली, ह्या सगळ्या ज्या प्रोसेसेस आहेत त्या सगळ्या प्रोसेसेसमधून बाहेर पडणारं जे वेस्ट वॉटर आहे की जे पहिल्यांदा कुठं आपण सगळं कलेक्ट करतो गटारांच्यामध्ये. सो हे सगळे गटर्स जे असतात ते एका कॉमन एका सोर्सपर्यंत जातात आणि तिथून बरेचदा ते जे वेस्ट वॉटर आहे ते डायरेक्टली कोणत्या तरी वॉटरच्या सोर्समध्ये रिलीज केलं जातं. जनरली नद्यांच्यामध्ये हे सगळं पाणी जे आहे ते रिलीज केलं जातं विदाऊट ट्रीटमेंट. मी तुम्हाला ह्याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये सांगितलेलं होतं की जेव्हा केव्हा आपण कोणतंही वेस्ट वॉटर हे वॉटरच्या कोणत्याही सोर्समध्ये मिक्स करतो तर तेव्हा ते मिक्स करण्याच्या आधी त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रोसेसेस करणं हे गरजेचं आहे. या प्रोसेसेस केल्यानंतर काय होतं तर त्यातल्या सगळ्या ज्या इम्प्युरिटीज आहेत, मॅक्झिमम इम्प्युरिटीज ह्या प्रोसेसिंग थ्रू रिमूव्ह केल्या जातात आणि मग ते पाणी हे कोणत्याही वॉटर बॉडीमध्ये रिलीज करण्यात येतं. बट जर तुम्ही ही जी प्युरिफिकेशनची प्रोसेस आहे ती न करता डायरेक्टली हे जे डोमेस्टिक सीवेज आहे ते तुम्ही वॉटर कोणत्याही रिझर्वॉयरमध्ये किंवा कोणत्याही रिसोर्समध्ये तुम्ही जर रिलीज केलं तर काय होणार, ऑब्व्हियसली इट विल गेट पोल्युटेड. बघा बरेचदा त्या प्रोसेसिंगवरचा जो खर्च आहे तो मिनिमाइज करण्यासाठी म्हणून काय केलं जातं, बऱ्याच इंडस्ट्रीज किंवा इव्हन ज्या आपल्या नगरपालिका म्युनिसिपॅलिटीज असतात तर त्या देखील हे वेस्ट वॉटर ट्रीटमेंटकडं तेवढ्या सिरियसली हे बघितलं जात नाही आणि प्रॉपरली ट्रीटमेंट न देता किंवा अर्धवट ट्रीटमेंट करून की जस्ट ऑफिशियली आपल्याला दाखवायचं आहे की आमच्याकडे हे वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे आणि मग त्याच्यामध्ये प्रॉपरली ट्रीटमेंट न करता अर्धवट ट्रीट करून हे पाणी जर तुम्ही कोणत्या वॉटर बॉडीमध्ये रिलीज केलं तर इट विल लीड टू वॉटर पोल्युशन. हे लक्षात घ्या. म्हणजेच आयदर ट्रीटमेंट केलेलं व्यवस्थित हे प्रॉपर ट्रीटमेंट फॉलो करून तुम्ही जर ते पाणी ट्रीट केलं असेल तर त्याच्यामुळे जे होणारं पोल्युशन आहे ते मिनिमम असणार. अर्धवट ट्रीटमेंट केलेलं किंवा ट्रीटमेंट न करताच जे पाणी जर तुम्ही त्या वॉटर बॉडीमध्ये रिलीज केलं तर इट विल लीड टू वॉटर पोल्युशन. सो हे झालं डोमेस्टिक सीवेज बाबतीत. त्यानंतर स्टुडंट्स नेक्स्ट पॉईंट आहे इंडस्ट्रियल इफ्लुएंट्स. किंवा याला तुम्ही इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर असं देखील म्हणू शकता. आता बघा हे जे डोमेस्टिक सीवेज आहे आणि इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर आहे ह्या दोघांच्यामध्ये ज्याचं कंपोजिशन म्हणू आपण ते कंपोजिशन हे डिफरंट असणार आहे. जे इंडस्ट्रियल इफ्लुएंट आहे किंवा इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर याच्यामध्ये व्हरायटी ऑफ केमिकल्स असतात, डाईज असतात, पेंट असतात, ऑइल असतं, वेगवेगळे हेवी मेटल्स असतात, बरोबर. व्हेरॅज डोमेस्टिक सीवेजमध्ये काय असतं रे, डिटर्जंट्स, सोप असेल, वेस्ट वॉटर किंवा त्याच्या बरोबरीनं आलेले जे अन्नाचे कण असतील, फूड पार्टिकल्स, हे सगळे कंपोनंट्स ह्या तुमच्या डोमेस्टिक सीवेजचे. त्याच्यामध्ये प्लास्टिक यासारखे काही कंपोनंट्स देखील मिक्स होतात, बरोबर. सो डोमेस्टिक सीवेज त्याचे कंपोनंट्स वेगळे, इंडस्ट्रियल इफ्लुएंट्स याचे कंपोनंट्स हे वेगवेगळे. मोस्टली इंडस्ट्रियल इफ्लुएंट्समध्ये आपण केमिकल्स, ऑइल, पेंट्स, त्यानंतर मेटल्स यासारखे जे हार्मफुल सबस्टन्सेस आहेत, फायबर्स, पिगमेंट्स, हे सबस्टन्स आपण इंडस्ट्रियल वेस्ट वॉटरमध्ये इन्क्लूड करू शकतो. याचं कंपोजिशन हे टोटली वेगळं असतं आणि हे जर इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर ह्या सगळ्या
जे मटेरियल्स आहेत, आता वेगवेगळ्या इंडस्ट्रीजची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस वेगवेगळी असते. खूप साऱ्या इंडस्ट्रीज व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट्स जे आहेत ते मॅन्युफॅक्चर करत असतात. या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये जर पाणी इन्व्हॉल्व असेल किंवा पाण्याचा जर यूज केलेला असेल तर ते जे पाणी आहे ते तुमच्या इंडस्ट्रीयल वेस्ट वॉटरचा पार्ट होतं. आता अगेन जसं डोमेस्टिक सीवेज हे ट्रीटमेंट करून वॉटर बॉडीमध्ये रिलीज करणं गरजेचं आहे, त्याच सेम वेनं इंडस्ट्रीयल इफ्लुएंट देखील ट्रीटमेंट केल्याशिवाय ते पाणी कोणत्याही वॉटर बॉडीमध्ये रिलीज करण्याला लीगली परमिशन ही नाही आहे, ही तुम्हाला माहिती असू देत. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये इंडस्ट्रीयल वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट हा असणं हे मॅन्डेटरी आहे, कायद्यानं ते बंधनकारक असतं. हां, आता याच्यामध्ये देखील मग बरेचशा पळवाटा काढल्या जातात की जसं तुम्हाला मी सांगितलं की नॉमिनल आमच्याकडे वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे असं दाखवून प्रॉपरली ट्रीटमेंट न करता ते जर पाणी जे वेस्ट वॉटर आहे इंडस्ट्रीयल ते जर वॉटर बॉडीमध्ये रिलीज केलं गेलं तर अगेन त्याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोल्युशन होतं. एक लक्षात घ्या स्टुडंट्स, हे जे डोमेस्टिक वेस्ट आहे आणि इंडस्ट्रीयल वेस्ट आहे हे दोन मेजर कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर्स आहेत की आत्ता आपण जे वॉटर पोल्युशनशी रिलेटेड प्रॉब्लेम्स फेस करतो आहे. मॅक्झिमम आपल्या ज्या नद्या आहेत ह्या सगळ्या पोल्युटेड आहेत. कुठलीही नदी 100% शुद्ध पाणी देणारी किंवा त्याचा सोर्स जो आहे तो आपण पूर्णपणे पोल्युटेड करून टाकलेला आहे आपल्या ॲक्टिव्हिटीजमुळे. बरोबर आलं लक्षात? सो अजून एक याच्यामध्ये मेन्शन केलेलं नाही, नंतर ते येणारच आहे. याच्यामध्ये जे इंडस्ट्रीयल सपोज कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जर तुम्हाला एखादा पर्टिक्युलर सबस्टन्स गार करायचा असेल तर तो गार करण्यासाठी बरेचदा वॉटरचा कूलंट म्हणून वापर करण्यात येतो आणि हे जे गार करण्याच्या प्रोसेसमध्ये ते गरम जे पाणी आहे ते जरी तुम्ही ॲज इट इज वॉटर बॉडीमध्ये रिलीज केलं तरीसुद्धा त्या वॉटर रिसोर्स जो आहे त्याचे टेम्परेचर हे इन्क्रीज होतं आणि त्याच्यामुळे देखील जे ॲक्वॅटिक प्लांट्स आणि ॲनिमल्स आहेत त्यांच्यावरती हार्मफुल इफेक्ट होतो. हे झालं इंडस्ट्रीयल इफ्लुएंट हा सेकंड मॅनमेड सोर्स. त्यानंतर थर्ड जो आहे इट इज ऑइल स्पिल्स. ऑइल स्पिल म्हणजे जे तेल गळती आपण म्हणतो. तुम्हाला हे तर माहितीच आहे की जे ऑइल रिझर्वॉयर्स आहेत ते समुद्राच्या तळाशी असतात, बरोबर. मग इथून ते जे ऑइल आपण एक्स्ट्रॅक्ट करतो, बाजूला घेतो आणि मग ते समुद्राच्या काठाशी शिप्स थ्रू आपण वाहून आणतो. आता ह्या सगळ्या ट्रान्सपोर्टेशन किंवा ऑइलचं जे हँडलिंग जी प्रोसेस आहे, फिल्ट्रेशनची प्रोसेस आहे, या सगळ्या प्रोसेसमध्ये जर ॲक्सिडेंटली हे जे तेल आहे ते जर पाण्यामध्ये त्याचे जे टँकर आहेत फुटतात, तुम्हाला माहीत आहेत बरेचशा मिसहॅप्स देखील झालेल्या आहेत या ऑइल स्पिल्सशी रिलेटेड की त्याच्यामुळे ॲक्वॅटिक प्लांट्स आणि ॲनिमल्स खूप सारे फिशेस जे आहेत ते त्या ऑइलमुळे, ऑइल्स काय होतं पाण्यामध्ये मिक्स होत नाही, ते सरफेसवरती एक लेअर फॉर्म करतं ना की ज्याच्यामुळं जे फिशेस आहेत, प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये हे ऑइल मिक्स होतं. या फिशेसचे जे गिल्स आहेत तर त्याच्यामध्ये हे ऑइल मिक्स होतं, अडकतं की ज्याच्यामुळे त्यांना रेस्पिरेशन प्रॉपरली करता येत नाही आणि त्यामुळे त्यांची डेथही होते. सो ऑइल स्पिल हे देखील एक अतिशय महत्त्वाचं असं कारण आहे वॉटर पोल्युशन होण्यासाठी. हे ऑइल स्पिल हे कधी होतात तर तेल गळती ज्याला म्हणतो आपण, ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन or cleaning of tankers. ऑइल कंटेनिंग जे टँकर्स आहेत त्यांच्या ट्रान्सपोर्टेशनच्या प्रोसेस वेळी किंवा ते क्लिनिंग करताना हे ऑइल स्पिल, ऑइल सांडण्याची जी प्रोसेसेस आहेत, ॲक्सिडेंट आहे तो होऊ शकतो की ज्याच्यामुळे ॲक्वॅटिक लाईफवरती खूप मोठा त्याचा धोका हा निर्माण होऊ शकतो. त्यानंतर फोर्थ आहे फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. स्टुडंट्स, हे जे फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्स हे दोन कंपोनंट्स जे आहेत आपण ॲग्रिकल्चरल सेक्टरमध्ये ह्याचा मॅक्सिमम यूज करतो क्रॉप प्रोडक्शन इम्प्रूव्ह करण्यासाठी, बरोबर. आता हे अर्थातच केमिकल्स आले बघा, काही रिझन्समुळे जसं की सॉईल इरोजन असेल किंवा पुराच्या पाण्याबरोबर जर ही माती ज्याच्यामध्ये फर्टिलायझर्स पेस्टिसाइड्स आहेत
ही जर पाण्याच्या सोर्समध्ये मिक्स झाली तर त्याच्यामुळे देखील वॉटर पोल्युशन हे होऊ शकतं. ते जे केमिकल्स आहेत ते त्या वॉटर थ्रू तुमच्या फूडमध्ये, आपल्या इकोसिस्टममध्ये एंटर करू शकतात आणि त्यामुळे हार्म हे आपल्याला आपल्या बॉडीवरती आहे ते दिसून येतात. सो हे झाले इफेक्ट्स फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्स यांच्यामुळं होणारे सगळ्यात जास्त हार्मफुल केमिकल्स हे ह्याच्या थ्रू देखील वॉटरमध्ये मिक्स होतात. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण अदर रिझन्स असं म्हणूया, आणि या अदर रिझन्समध्ये ज्या आपल्या अदर ॲक्टिव्हिटीज, जसं की आपण जे नदीमध्ये निर्माल्य विसर्जन करतो, बरोबर, देवाला जी फुलं आपण वाहतो ती इकडं तिकडं न टाकता ती आपण नॉर्मली पाण्यामध्ये टाकली जातात, कारण का तर ती पवित्र असतात या कारणासाठी. सो हे देखील एक पोल्युशनचं रिझन झालं. किंवा जे ह्युमन वेस्ट आहेत ते देखील आपण बरेच ठिकाणी हे पाण्यामध्ये रिलीज केले जातात. जनावरं धुणे, कपडे भांडी धुणे नदीच्या जवळ जाऊन, हे सगळे रिझन्स हे ह्या अदरमध्ये आपण इन्क्लूड करू शकतो. जे रक्षा विसर्जन किंवा अशा वेगवेगळ्या कारणांमुळे देखील हे जे पर्टिक्युलर सबस्टन्सेस आपण पाण्यामध्ये मिक्स करतो त्याच्यामुळे देखील हे वॉटर पोल्युशन होतं. शिवाय अजून एक इम्पॉर्टंट असं रिझन आहे ह्याच्यात की थर्मल पॉवर प्लांट्स जे असतात, थर्मल पॉवर प्लांट म्हणजे जिथे हीटचा यूज करून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. सो अशा थर्मल पॉवर प्लांट्समध्ये देखील जे गरम पाणी, मगाशी मी तुम्हाला बोलले होते ना की इंडस्ट्रीयल प्रोसेसेसमध्ये जर पाण्याचा यूज आपण कूलंट म्हणून करत असू तर ते पाणी त्या प्रोसेसमध्ये गरम होतं, आणि असं जर गरम झालेलं पाणी तुम्ही वॉटर बॉडीजमध्ये रिलीज केलं तर त्या वॉटर बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज होऊ शकतं, की ज्याच्यामुळे त्या वॉटरमध्ये असणारे जे प्लांट्स आणि ॲनिमल्स आहेत त्यांच्यावरती त्याचा इफेक्ट, हार्मफुल इफेक्ट असा होऊ शकतो. सो द सेम हॅपन्स इन केस ऑफ थर्मल पॉवर प्लांट्स अल्सो, की त्याच्यातून जे गरम पाणी रिलीज होतं त्यामुळे ॲक्वॅटिक फ्लोरा म्हणजे प्लांट्स आणि फाउना मीन्स ॲनिमल्स, या दोघांच्या वरती देखील हार्मफुल इफेक्ट्स हे होतात. अदरमध्ये आपण काय इन्क्लूड करूयात, डिस्पोजल ऑफ ह्युमन वेस्ट, त्यानंतर ॲशेस, फ्लावर्स एटसेट्रा, आणि अजून एक काय सांगितलं तुम्हाला, वॉटर फ्रॉम थर्मल पॉवर प्लांट्स, इथे लिहिते वॉटर फ्रॉम थर्मल पॉवर प्लांट्स. थर्मल पॉवर प्लांट्समध्ये हीटचा यूज करून इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केली जाते. सो स्टुडंट्स, हे झाले मॅनमेड रिझन्स किंवा सोर्सेस की ज्याच्यामुळे वॉटरचं पोल्युशन होतं. पहिला डोमेस्टिक सीवेज, त्यानंतर इंडस्ट्रीयल वेस्ट वॉटर, ऑइल स्पिल, फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, आणि अदर रिझन्समध्ये वेगवेगळे सबस्टन्सेस आपण वॉटरमध्ये जे इन्सर्ट करतो, इमर्ज करतो, फेकून देतो, हे सगळे रिझन्स हे अदरमध्ये आपण इन्क्लूड करणार आहोत. सोपं आहे, याच्यात काहीही लक्षात ठेवायला तुम्हाला ॲज अवघड जाणार नाही, कारण वॉटरचं पोल्युशन आठवायचं आपण काय काय करतो गोष्टी की ज्याच्यामुळे वॉटरचं पोल्युशन होतं ते जस्ट तुम्हाला इथं लिहायचं आहे. फक्त त्याला कॅटेगरीमध्ये डिव्हाइड करा, एक म्हणजे इंडस्ट्रीयल वेगळं, डोमेस्टिक वेगळं, अशा कॅटेगरीज फक्त तुम्ही एकदा लक्षात ठेवला की मग त्याच्यामध्ये काय लिहायचं आहे हे तुमच्या इझिली लक्षात राहणार. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये याचा पुढचा पार्ट बघूया.